देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष तसेच डोंबिवलीचे रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली पक्षवाढ सुरू आहे. कल्याण ग्रामीण येथे आज भाजप कल्याण जिल्हाध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली 70 ते 80 जणांची जम्बो कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. यामध्ये सर्व स्तरातील कार्यकर्ते, प्रत्येक सेलवरील प्रमुख यांना विचारात घेऊन पक्षाची व्याप्ती वाढावी, आगामी निवडणुका, समाजकार्य, मेळावे, तळागाळातील लोकांना न्याय मिळवण्यासाठी सामान्य कार्यकर्ता पोहोचत असतो, त्याच धर्तीवर कार्यकारिणीची निवड करण्यात आली आहे. पाहूयात नेत्यांचं काय म्हणणं आहे. भौगोलिक समतोल अशा पद्धतीचा अनेक नव्या जुन्या कार्यकर्त्यांना त्यामध्ये संधी दिली जाते. अशा प्रकारची नंबर 1 करण्यासाठी जी काही सगळी प्रक्रिया असते त्यांना आता भारतीय कायम राहावा आणि त्यामध्ये अजून सुधारणा व्हावी अशा पद्धतीचं एक चांगलं काम नंदुजी परवा आज भारतीय जनता पार्टीच्या कल्याण जिल्ह्याची पदाधिकारी कार्यकारिणी घोषित केली. आमचे जिल्ह्याचे अध्यक्ष नंदुजी परब यांनी आज सगळ्यांना आपली नावं सांगितली. रवींद्र चव्हाण साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा कमिटी स्थापन झाली. कसं असतं, भारतीय जनता पार्टी हा सगळ्यात मोठा पक्ष आहे. भारतीय जनता पार्टीमध्ये कार्यकर्त्यांची संख्या एवढ्या मोठ्या प्रमाणात आहे, त्यामुळं कुणाला कसं कसं कुठं बसवायचं आणि कुठली जबाबदारी द्यायची याकरिता थोडंसं सगळे विचार विनिमय करून बसत असतो आम्ही. आणि मग भारतीय जनता पार्टीची पहिल्यापासून जी घटनात्मक पद्धत आहे भाजपची, 10 उपाध्यक्ष, 10 सचिव, 4 सचिव, महिला मोर्चा, अशी सगळी कार्यकारिणी करून सगळ्या जातीतल्या, सगळ्या धर्मातल्या लोकांना यामध्ये समाविष्ट करून घेऊन कल्याण महापालिका क्षेत्रातल्या आणि अंबरनाथ शहरातल्या कानाकोपऱ्यातल्या कार्यकर्त्यांना इथं कसं काय सामावून घेता येईल याकरिता नंदुजींनी प्रयत्न केलेला आहे आणि त्यांनी घेतलेला आहे. जिल्ह्याच्या कार्यकारिणीला पुढं जिल्ह्याचे पदाधिकारी असतील त्यांना मंडळाच्या जबाबदाऱ्या दिल्या जातील प्रभारी म्हणून, किंवा वेगवेगळे एरिया विभाग दिले जातील. त्या ठिकाणी संघटना वाढवण्यासाठी काम केलं जाईल. आणि पहिल्यापासूनच भारतीय जनता पार्टी हे संघटनात्मक 100% वाढवण्याकरता आपण सगळेजण प्रयत्न करतो. त्यामुळे जिल्ह्याच्या कार्यकारिणीला आणि नंदुरीला मनापासून शुभेच्छा. 10 उपाध्यक्ष या जिल्ह्यावरती नेमलेले आहेत, 10 सचिव, 4 सरचिटणीस, महिला आघाडी, युवा मोर्चा, असे 7 मोर्चा आहेत. अशी पूर्ण एक 80 जणांची टीम बनवलेली आहे. काय झालं की आपण जेव्हा मी जिल्हाधिकारी झाल्यापासून अंबरनाथ निवडणूक असेल, अंबरनाथची निवडणूक असेल, कल्याण डोंबिवलीची निवडणूक असतील, अशा काळामध्ये ह्या दोन्ही निवडणुका तसेच त्याच्यामुळे बरेचसे लोकांना सामावून घ्यायचं होतं. जुने कार्यकर्ते ज्यांना नगरसेवक तिकीट मिळालेलं आहे त्यांना ह्या कार्यक्रमामध्ये घेतलं नाही आहे. कारण की कसं आहे की संघटना बांधण्यासाठी काम करायचं होतं आणि आमच्यामध्ये एक अशी पद्धत आहे की एक व्यक्ती एक पद, त्यामुळे ही टीम थोडीशी संघटना म्हणजे सगळी टीम बनवायला थोडासा आम्ही वेळ घेतलेला आहे. आता ते बाहेरचे आले नाही आहेत, आमच्यामध्ये आले ते आता आमचे सहकारी आहेत. आणि भारतीय जनता पार्टी नेहमीच आपल्या सगळ्यांना विस्तृत माहिती आहे की सहकार्याने घेऊन चालतं. बॅलन्स करण्याचा एक प्रयत्न केलाय का, जुने आणि बाहेरून आलेले नवीन असं बॅलन्स करण्याचा प्रयत्न? नाही, असं काही नाही. बॅलन्स करण्याचा प्रयत्न केलेला आहे. जुने जे गेलेले होते ते भाजपाचेच होते, भाजपाचेच आहेत आणि पूर्वी भाजपातच होते. थोडंसं तुम्ही ज्याप्रमाणे म्हणता की बॅलन्स करण्याचा पद्धत केले, बॅलन्स नाही. आम्हाला संघटना चालवायची आहे. संघटनेमध्ये बॅलन्स नाही, एकता चालते. ते एकेवर आम्हाला काम करायचं. त्यांनी आमच्याकडे माफीनामा दिला होता. तो माफीनामा आम्ही शिस्तभंग समितीकडे पाठवला आणि शिस्तभंग समितीने तो त्यांची माफीनामा मान्य केला, म्हणून त्याला आम्ही घेतो. आता जबाबदारी आपण पाहिल्या असतील त्याप्रमाणे या पुढील काळामध्ये 2029 पर्यंत ज्या निवडणुका येणार आहेत त्यासाठी संघटनात्मक जे शक्य होईल, जे करावं लागेल, ज्याप्रमाणे करावं लागेल, त्यासाठी आमची ही जिल्ह्याची टीम संपूर्णपणे कार्यरत असणार. आणि टीम आमची सगळी टीम पाहिली असेल, सगळेच एकदम ताकदवर आणि काम करणारी लोक आहेत. सगळी टीममध्ये सगळी टीम बघा, सगळे अनुभवी आहेत, काम करणारे आहेत आणि त्यांच्यामध्ये एक वेगळं एक ताकद आहे की प्रत्येक विषय हँडल करण्याची, अशीच आम्ही घेतलेली आहेत. ब्युरो रिपोर्ट, जनशक्ती, कल्याण.